मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हणजे आपला शेतावरचा दिवस. पाऊस एवढा खूप छान पडतोय, सुंदर पडतोय. आणि आज आपण निघालो शेतावरती. आम्ही दोघे पण शेतावरती आज स्पेशल काही गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. कॅमेरा थोडा हलतोय. शेतावरती आपण अननसाची लागवड करणार आहोत. काही रोपं मी तयार केली होती, जास्त नाहीत, 15-20 रोपं आहेत. ते बरेच दिवस अशी पाण्यात डुबून ठेवली होती आपल्या घरी. आता आम्ही चालू होती घेऊन, आता गाडीमध्ये ते आहेत. तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला आपण शेतावर अजून काय काय करणार आहोत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला, असेच रे. या व्हिडिओमध्ये आपण जाईपर्यंत काही जर व्हिडिओमध्ये अजून काही चांगले चांगले दृश्य टिपता येतील पाण्या पावसाचे, तर ते आपण टिपूया. नाहीतर आपण डायरेक्ट भेटूया शेतावरती आपल्या अननस लागवडीसाठी. आणि सगळ्यात गोष्ट एवढी भारी झाली, आमच्यासोबत शेतावर आलोय, रेनकोट आणलं नाही, छत्री आणली, तसं चालू आहे. पाऊस एवढा जबरदस्त चालू आहे, गाडीतच बसून रिटर्न यावं लागते. काय बघूया, पण पावसाला आम्ही विनंती करणार आहोत, बाबा थोडा वेळ थोडी विश्रांती घ्या आम्हाला शेतावर जाईपर्यंत. कारण डायरेक्ट शेतावरती गाडी जात नाहीये, थोडं 500-700 मीटर अंतर आहे आणि तिथून चालत जावं लागतं गाडी ठेवून. चला, भेटूया शेतावर. मित्रांनो, आलो आता शेतावरती. आणि पावसाची भीती होती, परंतु पावसाने अर्धा तास आम्ही वाट बघितल्यानंतर थोडासा पाऊस थांबला आमच्यावरती, त्याने दया दाखवले. तर मी ही रोपं तयार केली होती. जवळजवळ 20 ते 22 रोपं आहेत आपल्याकडे अननसाची. बरेच दिवस झाले ती आपल्या फ्लॅटवरच पडून होती, कारण पाऊसही खूप लेट आला आणि मी रोपं खूप अगोदरच तयार केली होती मे महिन्यामध्ये. परंतु आता काय झालं, काही रोपं आपली सडली पाण्यामध्ये जास्त राहिल्यामुळं. आता हे बघा, आता हे जगणार आहेत, परंतु बघूया आता, पाणी त्यांची थोडीशी पिवळी पडली. तर आता मी लावण्यासाठी अगोदर आपण इथे ना 6-5 यांची लागवड केली होती, तुम्हाला दिसत असेल, 1, 2, 3. तर ही लागवड आपण मार्चमध्ये केली होती. मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै, म्हणजे 3ऱ्या महिन्यानंतर त्यांची वाढ आता या प्रकारे. एवढीच ही रोपं होती. आता इथली 2 जे मेलेले आहेत त्यांच्या जागेवर आपण एक लावणार आहोत. तर लावण्यासाठी जे मी अंतर घेतलेलं आहे, आता माझा पण हा प्रयोगच आहे, हे तुम्हाला अंतर दिसेल याच्या दोघांमधले जवळजवळ 2 फूट अंतर आहे. आता याच्यामध्ये एक लावणार 2 फूट अंतर सोडून. सेम आपण इकडे पण लावणार आहोत. म्हणजे कसं, याच्यासाठी मी इथं सरी केली होती, म्हणजे उन्हाळी पाणी द्यायला आपल्याला बरं पडेल त्यांना. तर त्याच्यासाठी मी टाकणार आहे शेणखत अगोदर. आणि आपण थोडंसं माती उकरून घेऊया. जमीन एकदम नरम आहे, त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला करायला लागणार नाही. पाणी आधी मी काढून घेतो. पाणी साचून देऊ नका, झाडे कोणती असू द्या, पाणी साचल्यानंतर मुळाला जास्त कुजतात. इथेच आपल्याला याची लागवड करायची आहे. जमीन एकदम नरम आहे, काही ताकद लावायची गरज लागत नाही. आता हे शेणखत घेतलं मी. दोन 2 मूठ टाकून देतो, काही जास्त गरज नाही. हे काय रानटी फळ आहे, त्याच्यामुळे चालून जाईल. माती एकदम नरम आहे. मागच्या वर्षी शेणखत ठेवलं होतं आणि ते असं एकदम जबरदस्त असं तयार झालं ना, गांडुळाने खाऊन. बघू शकता त्याची प्रत कशी तयार झाली, एकदम मस्त. आता हे जेवढं कुजलेलं शेणखत जेवढं जुनं, तेवढं चांगलं पोषण देतं झाडांना. आता यातला चांगला एखादा निवडून, हे बघा, माझी एक व्हिडिओ आहे रोपं कशी तयार करायची ते,
गणपती बाप्पा मोरया. चांगलं मोठं हो, चांगली फळं द्या आम्हाला. थोडी माती चिकट असल्यामुळे बाजूची माती त्यांना लावतो. माती जास्तच ओली आहे, माती वाहून जायला नाही पाहिजे इथले. बघूया, एक फेरी मारेल नंतर मी. चला, अशी दुसऱ्या फणसाची लागवड, अननसाची लागवड आपण करूया. याची लागवड कशी केली जाते त्याच्याबद्दल मला एवढं माहीत नाही, पण आम्ही घराजवळ 3-4 रोपं लावली होती, तर एका झाडाला फळ आलं होतं. तर त्याच्यामुळेच आम्ही पुन्हा प्रयोग करतो, कारण आपलं ऑलरेडी दुसरी झाडं आहेत, यांना काय स्पेशली पाणी देण्यासाठी यावं लागणार नाही. त्या झाडांच्या एवढं यांना पाणी देऊ, आणि एका कोपऱ्यात त्याची लागवड चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचा काही त्रासही आपल्याला होणार नाही. झाडं लावायला मित्रांनो एवढी मजा येते ना. हे बघा, याला घोण बोलतात, घोण. ते छोटे म्हणून चपळ किती आहे बघा. ही मोठी जर झाली किंवा छोटी पण असेल तर ती कानात जाते, नाकात जाते, असे भरपूर किस्से गाव ठिकाणी पहिले घडलेले आहेत. इथे एक बीळ केलं मोठ्याने, ते बिळाला आधी बुजवतो मी. ते बिलाच्या थोडं बाजूला घेतो, तर याचं अंतर 2 फूट होऊन जाईल. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. 1 2 3 4 5 6 7 7 आहेत इथे.
बघा गांडूळ. हा दम लागला. थोडं खोल घ्या अजून. अजून माती टाक. माती टाक बाजूला पूर्ण असे भर घेतल्यासारखे घे. मी कसं केलंय बघ. मी त्याला खोल घे ना, खोल घे ना, अजून खोल घे. हां
चला मित्रांनो, अननस लावण्याचं काम आपलं झालेलं आहे. 20 रोपं आपण लावली यावर्षी. यावर्षी माझा पहिलाच प्रयोग आहे. मागच्या वर्षी आम्ही फक्त 3 ते 4 लावली होती, तर एकाला अननस आले होते. म्हणून म्हटलं एक प्रयोग झाल्यानंतर यावर्षी दुसरा प्रयोग करूया. पावसाने थोडी विश्रांती घेतली, आमच्यासाठी भरपूर पाऊस लागला आहे. तर तुम्ही पण अननसाची लागवड केलेली आहे का किंवा करणार आहात का, तर तुमच्याकडे रिझल्ट कसा आहे, तर रिझल्टचा मला कमेंटद्वारे नक्की सांगा की काय रिझल्ट आहे. चला जातो आता घरी. मस्त पावसाचा आनंद घ्या, आपल्या बागेचा आनंद घ्या आणि तुम्ही सुद्धा झाडे लावा. श्री स्वामी समर्थ.